श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा किती छान अशी सकाळ होती. सकाळच्या 11 वाजल्या होत्या आणि साहेबांनी हाफ डे घेतला होता का तर मला करमत नव्हतं. तर आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण बाप्पाला जायचं, कारण गेले काही दिवस मन खूप उदास होतं आणि कशातच लक्ष लागत नव्हतं. मग आम्ही निघालो आणि मी ट्रॅव्हलिंगमध्ये अजिबात काही शूट केलं नाही, कारण पाऊस होता आणि स्वतःला सावरणं खूप इम्पॉर्टंट झालं आहे आजकाल. आम्ही गेलो चिंचवडच्या ऐतिहासिक आणि अत्यंत जागृत अशा मोरया गोसावी मंदिरात. खरंच सांगते, मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवली. जवळजवळ 1 वर्ष झालं होतं आम्ही इथे आलो नव्हतो. बाप्पाच्या समोर हात जोडले आणि मनात एकच प्रार्थना केली, हे विघ्नहर्ता आमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होऊ दे आणि दुःख पण दूर होऊ दे. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मला खूप हलकं वाटलं, जसं की मनावरचं सगळं दडपण बाप्पाने एका क्षणात काढून घेतलंय. खरंच जेव्हा मन उदास असतं तेव्हा देवाचा विसावाच सगळ्यात मोठा आधार असतो.